हॅलो फ्रेंड, कशा आहे तुम्ही? बरे आहेत ना? तर मी पण बरी आहे. चला तर आज माझं ब्लॉग खूप दिवसानं आलं आहे. मला आज ब्लॉग करणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे मी केलेलं आहे. तर तर मला काय बोलायचं होतं फ्रेंड, व्हिडिओ करताना खूप कन्फ्यूज होते, काय बोलायचं आणि काय नाही कळत नाही. तर फ्रेंड, मी तुम्हाला मागचे व्हिडिओ सांगितलेलं आहे की मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे. तर हे सरप्राईज हे होतं की मी न्यू गाडी घेतली. मग ती न्यू गाडी घेतल्यानंतर मला त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करायची होती आणि माझ्या व्हिडिओला चांगलं हे पण मिळतं आहे. मला आता माझं 2 वर्षाचं त्याच्यावर कष्ट आहे. जसं मी कष्ट करतो आहे तसं मला त्याचं फळ पण मिळत आहे. तर मला त्या दिवशी सरप्राईज हे होतं की आपण गाडी घेतलेली, ते गाडीचं व्हिडिओ मला पोस्ट करायचं होतं फ्रेंड. तर माझं व्हिडिओ करताना जर काय चुकलं तर सॉरी काय. तर गाडी घेतल्यानंतर आणि त्या दिवशी संध्याकाळी माझं हे गेलं, आय डी गेली फ्रेंड. आय डी गेली आणि त्या दिवशी मला व्हिडिओ कसं पोस्ट करायला गेलं तर आय डी दिसेना. इतकं टेन्शन झालं. आता म्हटलं काय करू, काय समजेना. 8-10 दिवस तर मी आय डी हुडकण्यातच हे झालं, काय करून कशी आणायची कशाने. मग एक दादा होते, त्या दादांना मग काल जाऊन भेटली, त्यांना सांगितलं दादा असं असं विषय. मग त्या दादांनी म्हटलं बघूया. मग त्यांनी पण इतकं प्रयत्न केलं फ्रेंड की बोलू शकत नाही. 4 तास त्यांनी प्रयत्न करत होते काल, तर आय डी आलीच नाही. शेवट ते म्हटले आता ताई लास्ट पर्याय म्हणा लागले, झालं तर बरं नाही तर राहिली म्हणा लागले. मग आता म्हटलं परत शून्यातनं सुरुवात करायची का, असं मला टेन्शन आलं फ्रेंड. मग शेवट का नाही, हो का, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं पण वाईट होणार नाही. स्वामी एक म्हणतात, स्वामीचं म्हणणं काय असतं, तुम्ही कुणाचा वाईट विचार करू नका की तुमचं पण वाईट होणार नाही. की 10 दिवसांना काल माझी आय डी संध्याकाळी 7 वाजता मला मिळाली. तर मी काल रात्री पहिला व्हिडिओ पोस्ट केला, रील्स पोस्ट केली आहे मी. आणि फ्रेंड असं असतं की एखादा स्त्री पुढं चालली की नाही त्याला पाठीमागं कसं वडाचं हे चांगलं लोकांना माहीत आहे. असे लोक शेणखाऊ लोक आहेत पाठीमागं. त्यांचं कितीही चांगलं केलं तर काही त्यांच्या पोटातच दुखत असतं, नेहमी कुट होत असतं. तर हे गोष्टीचं मला भरपूर अनुभव आला. ह्याच्यावर पण मी एक व्हिडिओ तुम्हाला करून टाकीन, जेणेकरून तुम्ही पण सावध होतील. तर मग आय डी मला काल मिळाली फ्रेंड. आपण नवीन गाडी घेतली बरं का. काय शेवट आम्ही पण कोल्हापुरी हार मन्नारमधला नाही आहे, आलं का लक्षात. जर का आवलं असतं का नाही मग लाल चटणी दाखवली असती, कोल्हापूरचं बुक्का कसं असतं ते कळलं. मग आपल्याला काल आय डी मिळाली. खूप हॅप्पी आहे दादा, तुमचं मनापासून आभारी आहे मी. तुम्ही जर व्हिडिओ माझं बघत असाल तर तुम्हाला थँक्यू. माझ्यापासून माझी आय डी काल तुम्ही परत मला मिळवून दिली. जे मी प्रयत्न करत होतो एवढं तर मिळत नव्हती. आणि जिने जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तिने सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचू दे. माझ्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम द्या. माझ्यापासून काय चुकलं असेल तर मला बोला की तुम्ही इथं चुकलं आहे तिथं चुकलं आहे. मी नवीन आहे, नवीन म्हणजे पण 2 वर्ष झालं व्हिडिओ करतो आहे, मात्र एवढं त्यातलं अजून आपल्याला नॉलेज नाही. तर प्लीज जाऊन सगळ्याजण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचं सपोर्ट असू दे तुमच्या ताईला. तुमच्या सपोर्ट वगैरे काही होणार नाही फ्रेंड, काही होणार नाही अजिबात. त्यामुळे सांगतो प्लीज तुमचं सपोर्ट असू दे तुमच्या ताईला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन, विसरू नका. आणि जेवण कोणा झालं नाही, जेवण झालं असेल तर माझ्या घरी आज नागपंचमीचं आम्ही जेवण केलेलं आहे जेवायला. आणि फ्रेंड बोला काय बोलायचं आता, छान तुम्हाला व्हिडिओ मी टाकत जाईल. मी खूप टेन्शनमध्ये होतो फ्रेंड, काय करू काय नाही. गाडी घेतलं त्याचं फोटो पण मी पोस्ट करीन बघा तुम्ही. नाहीतर मी गाडीवर एक नवीन ब्लॉग तयार करेन. आहे मी करून ठेवलेला, आता पोस्ट नाही केलेला. तर उद्या मी त्याला पोस्ट करते. तर फ्रेंड माझे छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की मला सपोर्ट असू दे. आणि आता मला खूप प्रेम देता येते मी यूट्यूबवर पण, तसं इंस्टाच्या आय डीवर पण मला खूप प्रेम द्या. आणि अंकिता पाटीलच्या नावानं फेसबुक पण मी काल काढलेलं आहे फ्रेंड, तिथं पण जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट तुमचा असू दे. आणि काय बोलायचं काय नाही, एवढं बोलायचं तर आता आज मी खूप खुश आहे, जेणेकरून माझी आय डी गेलेली. मला इतकं टेन्शन आलं आता म्हटलं आता कुठं जाऊन चॅनलला माझ्या ॲडव्हर्टाईज ब्रेक लागलेला, ॲडव्हर्टाईज आलेली त्याला. आणि खूप खुश होती मी की आता चॅनलला माझी ॲडव्हर्टाईज लागते, हे लागते. तर तोपर्यंत कुणाच्या पोटात दुखलं, कुणाला चांगलं झालेलं कुणालाही बघू जात नाही फ्रेंड. कसं असतं माहिती आहे, ते म्हणत नाही का आपण देते तोपर्यंत घ्यायचं माहीत असतं. आणि ज्यावेळेस आपण द्यायचं बंद करतं की नाही त्यावेळेस त्यांच्या तोंडात आता बोलायचं नाही. तर वेळ आली की मी त्याच्यावर पण तुम्हाला जर खरंच त्याच्यावर व्हिडिओ बघायचे असेल नेमकं मी एवढं टेन्शनमध्ये का आहे काय नाही
ही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी हे पण व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेन. मी का टेन्शनमध्ये राहते आणि काय नाही, काही गोष्टी अशा असतात त्याने बोलू शकत नाही. तर आता जर मला माझ्यावर जर वेळ आली फ्रेंड बघा कसं बघते पुरी, मी खूप टेन्शनमध्ये आहे. का म्हणजे मी कुणाला तर काय तर देऊन फसून बसलो आहे. त्यामुळे नाही तुम्ही ह्या गोष्टी करू नका, कधीही फसू नका. कितीही माणूस जवळच असू दे, कधीही विश्वास ठेवू नका कुणावर. काय म्हणजे माणसं कधी विश्वासघात कळत नाही. माझ्यासोबत भरपूर वेळ असं झालेला आहे. तर तुम्हाला हे बघा पाहिजे असेल तर मी तुम्हाला हिच्यावर पण व्हिडिओ करीन. जर तुम्ही बघणार असाल तरच त्याच्यावर मी व्हिडिओ करून पोस्ट करीन, नाही तर मी करणार नाही. म्हणजे मी जीवनात भरपूर अनुभव घेतलेला आहे फ्रेंड. भरपूर वयाच्या 10 वर्षापासून मी जीवनाचा अनुभव घेत आलेले आहे की जीवन काय असतं आणि संघर्ष काय असतो आणि कष्ट काय असतो आहे. माणसाला नुसता नोट दिसते, हातातला पैसा दिसतो, त्याची पाठीमागचं कष्ट अजिबात दिसत नाही. आणि कितीही तुम्ही प्रामाणिक राहावा तर समोरचा माणूस आपल्याला लावण्यासारखं घोडा लावतेच, हे लक्षात घ्या. म्हणून कुणावरही डोळं झाकून विश्वास ठेवू नका. तर मी तर कानाला खडा लावले, इथनं पुढं मी कुणावर विश्वास ठेवणार नाही. कुणीही असू दे, आपल्याला खरं प्रेम करणार आपली आई वडील शिवाय सोडून कुणीही कुणाचं नसतोय फ्रेंड. मला नक्की तुम्हाला जर ह्या विषयावर चर्चा पाहिजे असं सांगा, मी ह्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ नाही. लवकरच मी रविवारी लाईव्ह येणार आहे. माझ्या लाईव्हला या सगळे. बाय फ्रेंड, गुड नाईट.